मध्ये त्यांच्या ही सामना पाहत आहेत बरं का। सोमनाथजी पारंगे वेलसेत गावचे आहेत आणि हा सामना ते कंपनीमध्ये पाहत आहेत आणि या ठिकाणी त्यांनी इथं कॉल करून सांगितलेलं आहे की फैयद चोगलेचा मला गुगल पे नंबर दे, मला त्याला 500 रुपये पाठवायचे आहेत। तर फैयद चोगलेसाठी सोमनाथ पारंगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा झालेलं आहे आणि नंतर हा गुगल पे नंबर त्याचा पाठवला जाणार आहे। तर आपण जातोय त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी त्या ठिकाणी फैयद चोगले। निश्चितपणे आपण पाहिलं प्रमोद दादा, जसे बॅटने धावांचा पाऊस पडला ना, तसे आपण पाहतोय संघ मालक यांच्याकडून देखील पैशांचा पाऊस त्याच्यावर पडला जातोय। अप्रतिम 13 चेंडूमध्ये तब्बल 46 धावा ज्यांनी बनविल्या। पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडू बराच काल हवे, चेंडू खाली क्षेत्रक्षाने ते मात्र झेल, अप्रतिम झेल, गोल्डन विकेट या सामन्याचे आपण पाहतोय यश पारंगे। जबरदस्त असे खेळी साकारून आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन गेलेला आहे। एक मात्र एक्सप्रेस सुटली होती, धावांची लयलूट केली होती आणि फैयद चोगलेचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन। आपण चलतो पुढील सामन्यासाठी, पुढची सेमीफायनल या ठिकाणी विधी एंटरप्राइजेस आणि एस मातोश्री 11 यांच्या दरम्यान। नक्कीच आपण पाहिलो प्रमोद दादा, या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू अर्थात गोल्डन विकेट ज्याच्याकडे पाहिलं गेलं तो आपण पाहिलं यश पारंगे। पहिल्या चेंडूवर अगदी आपण पाहिलं जो झेल पकडला होता तो सतीश म्हात्रे, याच्यासाठी ऑनर्स अखिल ताडकर, अमोल ताडकर प्रत्येकी 200-200 आणि अरुण चोगले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त करून घेतले। क्या बात है। चांगला चेंडू आपण पाहतोय, शादाब सुमरा आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करतोय आणि त्याला सहकार्य निश्चितपणे लागते ते सगळ्या क्षेत्ररक्षकांचं अप्रतिम। ओमकार ठमके आपण इकडे यायचं आहे। पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतोय शादाब सुमरा, चांगला चेंडू आपण पाहतो, चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार। चेंडू 4 धावा आपण पाहतो, धाव फलकावर स्ट्राईकला आपण पाहतोय नीरज बावकरच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार आपण पाहिला। इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, आपण पाहिलं तर अगदी पायामध्ये फिकला गेला चेंडू, चेंडू क्रमांक 14 येतोय निर्धाव। 4 चेंडूचा खेळ झालाय, आपण झाल्यानंतर पाहतोय 4 धावा धाव फलकावर, एक गड्याच्या मोबदल्यात अर्थातच महत्वाचा विकेट सतीश म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर उलट्या दिशेला जाऊन झेल पकडणं तितकंच सोपं नसतं, मात्र जे अशक्यला शक्य करून दाखवलंय, म्हणतात ना एव्हरीथिंग पॉसिबल इन दिस वर्ल्ड, अशक्य असं या जगामध्ये काही नाहीये, हे मात्र आपण पाहतो सतीशने करून दाखवलंय। चांगला चेंडू आपण पाहिला तर ब्लॉक हॉल पद्धतीचा चांगला फील्ड तिथे पाहायला मिळतंय। इथे मात्र एक धाव इथे अगदी धोक्याची घंटा वाजली होती, मात्र तिथे धाव एक पूर्ण झाली। 5 चेंडू अखेर आपण पाहतो 1 गडी बाद 5 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। असं म्हटलं जातं की नाही की दिवसाची सुरुवात जर चांगली झाली का तो दिवस चांगला जातो। या सामन्याची सुद्धा सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे, कारण पहिल्या चेंडूवर जो झेल टिपला गेला तो झेल एवढा अप्रतिम होता की उत्कृष्ट दर्जाच्या झेलमध्ये त्याची नक्कीच गणना केली जाईल आणि खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूंनी एवढी मेहनत घेऊन त्यासाठी झेलवर आले होते, 2 खेळाडू त्याच्यामध्ये आले होते, झेल हातातून उडला सुद्धा होता, परंतु मात्र स्वतःला सावरला आणि तो झेल कलेक्ट केला आणि तो झेल कोणाचा होता तर यश पारंगे सारख्या खेळाडूचा। त्या ठिकाणी सुरुवात मात्र चांगली झाली आणि तसं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ते मात्र या ठिकाणी विधी एंटरप्राइजेस संघाकडून आणि शादाब सारखा एक हरवणारी ज्याला नागोटना एक्सप्रेसने संबोधिले जातं असा हा गोलंदाज आहे। यावेळेला 100% आपलं या ठिकाणी योगदान देताना आपल्याला या ठिकाणी दिसतात विधी एंटरप्राइजेसचे खेळाडू। यावेळेला मात्र तुषार पडे
त्यावेळेला मात्र चेंडू फुलटॉस होता, परंतु मात्र यावेळेला तुषारनी त्याच्या लौकिकाला साजेसा प्रहार केला नाही, कारण त्याला माहिती आहे की जर कदाचित आपला शॉट जर चुकला, कदाचित आपलं टायमिंग जर मिसिंग झालं, तर जर आपली विकेट जर गेली तर मात्र आणखीन एक प्रहार आपला संघ सोसू शकणार नाही, आणि म्हणून कदाचित त्यांनी स्वतःला संयम बाळगला असावा. निश्चितपणे आपण पाहिलं तर, कारण हा जर तिथे यश नॉन स्ट्रायकिंगला असता तर हा मोठा फटका तुषारच्या बॅटमधून आला असता, तसे प्रयत्न देखील झाले असते. मात्र माहिती आहे, आपण जसे म्हणालात की जर अजून एखादा इथे विकेट लगेच पडला तर मात्र संघ संपूर्णपणे बॅकफुटला जाऊ शकतोय. त्यामुळे नक्कीच थोडंसं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मगाशी ज्या वेळेला टॉस का बॉस या ठिकाणी होतो त्यावेळेला आशिषनी सांगितलं की आमचं लक्ष हे यशकडे असणार आहे. जर यशची विकेट आम्हाला जर लवकर मिळाली तर मात्र नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. परंतु या वेळेला सांगायचं झालं तर विकेट ही फक्त एका गोलंदाजाची नसते, विकेट ही फक्त एका क्षेत्ररक्षकाची नसते, तर ती सगळ्या 11 जणांची असते. त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यांचा त्याच्यामध्ये एकोपा असतो आणि त्याच्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं ट्युनिंग जमलेलं असावं लागतं, सगळ्यांचं कॉम्बिनेशन योग्य असावं लागतं, आणि म्हणून हा परिणाम त्या ठिकाणी दिसत असतो. नक्कीच प्रमोद दादा, सांघिक खेळ का म्हणतात तर सर्व संघांनी सर्वत्र एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीचा खेळ खेळणं खूप गरजेचं असतं. आता आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर बदल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय स्वतः कर्णधार आशिष ताडकरला आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं 1 गड्याच्या मोबदल्यात 6. थोडीशी नाजूक आणि थोडीशी दयनीय अवस्था निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तुषारकडनं फार अपेक्षा आहेत, कारण तुषार एक जबरदस्त फलंदाज आहे. यावेळेला तुषार फेकतोय, मात्र चेंडू चालला सीमा रेषा बाहेर. घणाघाती प्रहार यावेळेला येते. कमॉन डीसी. जो आपण सर पोकले सर पाहिलं की नाही की तुषारनी फुलटॉस चेंडू असताना सुद्धा जोरदार प्रहार केला नाही. कदाचित रणनीती ही सुद्धा होती त्याची की नंतर ते षटक येणार आहे कंपनी एंड करून आणि मला त्याचा फायदा घेता येणार आहे. निश्चितपणे प्रमोद दादा, एक तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का, जे खेळाडू ऑप्शन मध्ये अनसोल्ड राहिले ना तेच इथे मात्र बहारदार खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग फैज असेल किंवा तुषार बडे, अप्रतिम आपण कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथे पाहतोय. नक्कीच हे तर आहेच, परंतु हा जो तुषार बडेला आपण या ठिकाणी खेळताना पाहतोय की नाही, अखंड वर्षामध्ये त्याने एक सुद्धा मॅच खेळलेली नाहीये. जिद्द, चिकाटी आणि मेहनत का असतं याचं उदाहरण आपण का देतोय. आपण विराट कोहलीला पाहिलं 2024च्या T20 वर्ल्ड कप मध्ये एकही मॅच खेळला नव्हता, तरी रोहित शर्मा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवला आणि त्याचा तो विश्वास अंतिम सामन्यामध्ये त्याची फलंदाजी पाहून त्याने उत्तर दिलं. आपण पाहिली देखील ती मॅच. नक्कीच यावेळेला नीरज पारांगे, नीरज भावकर याच्यावर फार मोठी मदार असणार आहे ती या ठिकाणी मातोश्री 11 संघाची. मात्र यावेळेला आशिषला सूर गवसणं गरजेचं आहे बेदी एंटरप्राइजेस संघासाठी, कारण पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा सिंगल आलेली आहे. यावेळेला जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू मात्र त्या ठिकाणी नो मॅन लँड मध्ये चाललाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चेंडू झालाय फरार. धावा येणार आहे 4. दिल मागे मोर, धावा मिळतील 4. जोरदार प्रहार. मॅन फ्रॉम तर यावेळेला जर आपण पाहिलं तर नीरज भावकर याची वाहवा करावा लागेल, कारण ज्या वेळेला त्यांनी शॉट सिलेक्शन केलं की नाही त्यावेळेला त्यांनी पाहिलं की लॉंग ऑफचा जो खेळाडू आहे तो सर्कल यार्ड मध्ये आहे आणि पुढची जागा जी आहे ती खाली आहे आणि तिथं सहज मला फटका मारला तर 4 धावा मिळू शकतील. बाजूला असलेला जो क्षेत्ररक्षक आहे तो काऊ कॉर्नर मध्ये होता आणि काऊ कॉर्नर मधून हा चेंडू कलेक्ट करणं तेवढं शक्य नाहीये. निश्चितपणे आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर. अजून एक मोठा फटा, अजून एक मॅक्सिमम चेंडू सीमा पार येतोय. F1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. आहे, परंतु मात्र जी कामगिरी अरविंद डिसिल्वा आणि अरविंद रणतुंगा यांनी जी केली ती कामगिरी त्या संघाला तारून गेली. येस सारखा मोहरा या ठिकाणी परत गेलेला आहे, परंतु मात्र नीरज भावकरनी ही मदार आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. आपल्या संघाला असं तो वाटून देणार नाही की यश पारंगे आउट झाला म्हणजे सगळं संपलं नाही. हौसला बुलंद रखो, वेळ आपली सुद्धा येणार आहे. नक्कीच प्रमोद दादा, वेळ 17
17 चेंडूमध्ये तब्बल 71 धावांची खेळी ज्याच्या माध्यमातून याच मैदानामध्ये आली होती तोच खेळाडू आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतो नीरज बावकर. इथे मात्र ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक संधी मात्र यावेळेला विकेट किपरने गमावली. सुंदर झेल हा सहजगत्या टिपला गेलो असता. चेंडूने बॅटची कडा घेतली होती आणि एक संधी उपलब्ध करून दिली होती. शादाब सारखा अनुभवी असणारा खेळाडू या ठिकाणी विकेट किपिंगचं काम करीत असताना मात्र थोडंसं अपयश आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा दबाव थोडासा दिसतोय आणि हा दबाव जर त्यांनी झुगारला नाही तर नक्कीच हे फलंदाज हावी होऊ शकतात. कारण जर दबावामध्ये आपण जर खेळलो तर मात्र त्याचा परिणाम संघावर होऊ शकतो. मात्र नीरज बावकरची जेवढी वाहवा करावी तेवढी कमी आहे. 2 षटकार आणि 1 चौकार. यावेळेला पुन्हा एकदा फेकतोय मात्र त्यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात. ओ माय गॉड. आता मात्र काय म्हणणार की कधी कधी नशीब सुद्धा असं साथ देते की नाही की किस्मत कभी कभी बहादुरों का साथ देती है. यावेळेला मात्र 2 झेल लागोपाठच्या चेंडूवर सुटले गेलेत विधी एंटरप्राइजेस संघाच्या खेळाडूंकडून. चांगली परिस्थिती निर्माण केलेली असताना आता यावेळेला मात्र नीरज सारख्या फलंदाजाला जीवदान देणं खरोखरच महागडं ठरते की आपल्याला पाहावं लागेल. कारण नीरज बावकर ऑलरेडी तो महागडा ठरत चाललेला आहे. सुंदर फलंदाजी या ठिकाणी करते. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटक संपल्यानंतर आपण धावफलक जर पाहायला गेलो 28 धावा धाव फलकावर या ठिकाणी लागलेल्या आहेत. या षटकामध्ये तब्बल 22 धावा. याच्यामध्ये 2 षटकार 2 चौकार आणि 20 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. एक षटकार त्या ठिकाणी मारला तो तुषार बडे. 1 षटकार नीरज बडे. 2 चौकार नीरज बावकर याच्याकडून पाहायला मिळाले. तर यावेळेला मात्र 3रं षटक फार महत्वाचं आहे. 50-50 ज्याला म्हटलं गेलेलं आहे आणि आतापर्यंत या प्रतीक कर्जेकरनं जी धुरा सांभाळलेली आहे त्या अतिशय उत्कृष्ट दर्जाची सांभाळलेली आहे. मी तर असे म्हणेन की या सगळ्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर 3ऱ्या षटकाची जबाबदारी जी प्रतीकने सांभाळलेली आहे ती जबाबदारी अजूनपर्यंत कोणीही सांभाळलेली नाही. परंतु यावेळेला मात्र त्याला स्ट्रगल करावं लागेल कारण नीरज बावकर अतिशय फॉर्म मध्ये आहे आणि त्याला थांबवावं लागेल. प्रतीक क्या बात आहे. सुंदर चेंडू. जेवढा वेग तेवढा मात्र अचूक टप्पा आणि या 2 वेगेचा आणि टप्प्याचा जर चांगला मेल झाला तर सोने पे सुहागा होणार आणि परिणाम चांगला दिसणार. नक्कीच या ठिकाणी पाहतोय सुरुवात चांगली झालेली आहे षटकाची. जर या षटकामध्ये 10 पेक्षा जर धावा कमी आल्या तर मात्र 5 धावा मायनस होणार आणि 10 पेक्षा जर जास्त धावा आल्या तर मात्र 5 धावा एक्स्ट्रा होणार. मात्र दोघांसाठी ही काटेकी टक्कर असणार. एक प्रतीक जो पूर्ण गोलंदाजीमध्ये फॉर्म मध्ये आहे आणि एक नीरज जो फलंदाजीमध्ये फॉर्म मध्ये आहे. यावेळेला चेंडू चालला टप्पा घेऊन. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. यावेळेला मात्र सुरुवात चांगली होते आणि कदाचित विधी एंटरप्राइजेस संघाचे खेळाडू विचार करत असतील की हा षटक आहे आपला तारणारा कारण यांनी जर कमी धावा दिल्या तर 5 धावा अजूनही कमी होतील. जे मागच्या षटकात ते दडपण आहे तर या षटकामध्ये नक्कीच कमी होऊ शकतं. यावेळेला मात्र स्ट्राईक बदलण्याचा विचार करतोय. तुषार जेव्हा स्ट्राईकला येतोय त्यावेळेला गोलंदाजीची जी बाजू आहे ती बाजू या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे तो मात्र प्रतीक. यावेळेला घेतलेला निर्णय त्याच्यासाठी योग्य असावा कारण ज्यावेळेला लेफ्ट हँडर असतो त्यावेळेला तिथून त्याला अँगल चांगला मिळू नये यासाठी साईड बदलली गेलेली आहे. आणि यावेळेला आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये या ठिकाणी 1 धाव मोजते. धाव फलकावर आपण पाहतो 23 धावा 29 धावा. प्रतीक फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस ज्याला म्हटलं जातं क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. नक्कीच यावेळेला 3 चेंडूमध्ये 2च धावा मोजते. धाव संख्या होते 30. सेकंड सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतो. हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिलाची धडकन थांबवणारा मगाचा सामना आपण पाहिला परंतु मात्र अखेरच्या क्षणी भावार्थ एंटरप्राइजेस आणि जय एंटरप्राइजेस यांनी भावनिकतेच्या परिस्थितीमधून जय प्राप्त केला आणि सेमीफायनल मध्ये दिमाखात प्रवेश केला. यावेळेला मात्र पाहतोय आपण नीरज बावकरला. समोर आहे तो मात्र प्रतीक. आतापर्यंत गोलंदाजी उत्तम दर्जाची केलेली आहे. यावेळेला मात्र चेंडू थोडासा भरकटल्याचा इशारा पंतांचा. हात या ठिकाणी जमिनीला समांतर होताना 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते. चेंडू भरकटला शिक्षा मिळाली आणि शिक्षेच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र या ठिकाणी भर मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाते ती 31 वर. अजूनही या षटकातील मला वाटतं 3 चेंडू येणं बाकी आहेत आणि 3 चेंडू मध्ये 7 धावा जमवायच्या आहेत. पाहूया कोण यशस्वी होते. नीरज बावकरच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमा. ओ माय गॉड. आता मात्र यावेळेला
अभिमानाचा, मात्र तो गेला तर सगळंच गेलं, तेल गेलं तूप गेलं, हाती धुपाटणार अशी परिस्थिती व्हायला नको. या वेळेला मात्र एक सिंगल साठी फटका खेळलेला आहे. नक्कीच या वेळेला मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते एका धावसंख्येने, ते आपण पाहतोय 38 आणि मला वाटतं 10 धावा पूर्ण झाल्या. या चेंडूवर सुद्धा नीरज बावकर जोरदार प्रहार करू शकला असता, परंतु मात्र त्यांनी 5 धावांचा विचार केला असं मला वाटते. या षटकातील असेल शेवटचा चेंडू, नंतर आम्ही पोकले साहेबांकडे येणारच आहोत. परंतु मात्र या वेळेला पश्चाताप झाला असेल तो मात्र ज्यांनी झेल सोडला त्या खेळाडूला, आणि खरंच किती महत्वाचा तो झेल होता. 5 धावा 6 धावा तर आपण रोखू शकलाच असतात, परंतु नीरज बावकर सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला असता. मात्र या वेळेला मातोश्री 11ला नवसंजीवनी. या वेळेला मात्र तुषार बडे फुलटा चेंडूचा सामना करत असताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. या वेळेला धावसंख्या आहे ती 3 षटकांमध्ये 39. मातोश्री 11 या वेळेला नक्कीच चांगल्या सुस्थितीमध्ये आणून ठेवण्याचं काम केलेलं आहे, ते मात्र नीरज बावकर आणि तुषार बडे यांनी. एक खंबा फलंदाज स्वतःचा कर्णधार ज्या वेळेला मैदानाच्या बाहेर गेला त्यावेळेला मात्र संघ हातबल न होता, जसं कोंडाणा सर करत असताना तानाजी त्या ठिकाणी पडला, मात्र सूर्याजी उभा राहिला आणि तानाजीने त्या ठिकाणी त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेला असताना सूर्याजीने मात्र त्या आपल्या स्वराज्याला त्या ठिकाणी कोंडाणा सर करून दिला. तसं या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलं तर 5 धावांची पुन्हा एकदा भर या आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 39 धावा झाल्या आणि 5 धावांचा ऍडव्हान्टेज. या 5 धावा पकडून आपण पाहतोय 44 धावा फलकावर. इथे नक्कीच प्रमोद दादा मी सांगेन, एकच चूक तुम्हाला संपूर्ण तुमच्या दिवसाच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते. तसं आपण पाहिलं जो झेल होता तो झेल न पकडता चेंडू सीमारेषा बाहेर गेला. मी मगाशी म्हटलं होतं एक चूक तुम्हाला या सामन्यापासून दूर घेऊन जाईल, एक चूक तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेपासून दूर घेऊन जाईल आणि एक चूक तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून दूर घेऊन जाईल. हा षटकार हा झेल किती महागात पडेल येणारे काही चेंडू आणि येणारे काही क्षण आपल्याला सांगून जातील. नक्कीच आपण पाहतोय ज्यावेळेला तुषार आणि नीरज बावकर सारखा फलंदाज त्या ठिकाणी फलंदाजी करतोय, कुठलीही घाई गडबड करताना दिसत नाहीयेत. ज्यावेळेला त्याने आता मगाशी फुलटवा चेंडू होता, जर त्याच्यात मनगटाचा जर वापर केला असता की नाही तर तुषारने हा षटकार सुद्धा आणला असता. पण तो असं जाणून घेतो की पुढचे षटक पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी माझ्या एंड करून खेळायचं आहे, आणि खऱ्या अर्थाने जर पाहायचं झालं तर त्याच्यासाठी ती जमेची बाजू होती. यावेळेला मात्र ऋतिक मालिककडे चेंडू सोपवलेला आहे. ऋतिक मालिकच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जे हनुमान आंबेकर संघाला हा बिलॉंग करणारा खेळाडू, परंतु मात्र विधी एंटरप्राइजेस संघाकडून यावेळेला गोलंदाजी करत असताना उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळालेली आहे. आपण पाहतो एक सुवर्ण संधी असेल, जर का षटकारांची हॅट्रिक पेश केली तर दैवी प्रिन्स 11 या संघाकडून त्या खेळाडूसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्या बात है. दैवी प्रिन्स या संघाकडून जो खेळाडू हॅट्रिक करेल षटकारांची त्याच्यासाठी 3000चं पारितोषिक. प्रत्येक षटकार 1000 रुपयाचा असेल. जर सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार आले तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. थोडीशी चुकी इथे मात्र घडते, मात्र त्याचं आपण पाहतोय जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावांमध्ये रूपांतर कन्वर्ट करण्यामध्ये हे दोनही फलंदाज यशस्वी झाले. प्रबोधता एक ऑब्झर्वेशन आपण केलं, जेव्हा पहिल्या चेंडूवर यश बाद झाला तिथून मात्र हा संघ जो क्षेत्ररक्षक करणारा विधी इंटरप्राइजेस थोडंसं आपल्याला मैदानामध्ये लेझी क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. त्यांना असं वाटलं की आपण अर्धी लढाई जिंकलोय, मात्र निश्चितपणे अभ्यास केला अर्थातच यश पारंगेचा इथे मात्र पेपर आपल्याला आलेला पाहायला मिळतो तो तुषार आणि नीरज बावकरचा. नक्कीच ज्या वेळेला आपण वर्ल्ड कप जिंकलो की ना 2011चा, त्यावेळेला सगळ्यांचा टार्गेट कोण होता तर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग. पण गौतम गंभीर कधी बाजी मारून गेला हे समोरच्या संघाच्या लक्षात सुद्धा आलं नाही. निश्चितपणे आपण पाहिलं 30 धावांवर 2 आपली विकेट तिथे गेल्यानंतर असं वाटलं होतं की श्रीलंका संघ तो सहज सामना जिंकेल, मात्र तिथून महेंद्रसिंग धोनी असेल, गौतम गंभीर चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला. या एका रवीने आपण किती धावसंख्या पाहतोय 48 धावा फलकावर. यावेळेला मात्र सुंदर चेंडू टाकलेला आहे. नक्कीच यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, थोडासा ऑफस्टंपच्या दिशेने चेंडू टाकला होता आणि ऑफस्टंपच्या दिशेने चेंडू त्यांनी मगाचपासून 2 वाईट जरी टाकले असले तरी मात्र त्याची बुद्धिमत्ता ही काम करत आहे की तुषारला जर मला थांबवायचं असेल तर मला तुषारला लेग स्टंपवर खेळवायचा नाहीये, त्याला पायावर चेंडू मला द्यायचा नाही, त्याला मला ऑफस्टंपवरच खेळवायचा आहे आणि त्याच्यासाठी 2 अजूनही वाईट गेले तरी चालतील.
या वेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि चांगली फेकी सुद्धा त्या ठिकाणी होते. निश्चितपणे जर तुम्ही एखादा फलंदाजाला गोलंदाजाला वेळीच रीड करणं खूप सारं गरजेचं असतं. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जर गोलंदाजाने ओळखलं ना तर निश्चितपणे त्याच्यावर तो मात देखील करू शकतोय. तसंच आपण पाहतोय तुषार बडे इथे मात्र चांगली फलंदाजी करत असताना या सामन्याच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर निश्चितपणे मोठ्या फटक्यांसाठी वंचित ठेवलं गेलंय, अगदी अंकुश लावलं गेलंय. आता स्ट्राईकला आपण पाहतोय नीरज बावकर असेल, धावसंख्या आपण पाहतोय या एका धावेनंतर धावसंख्या तब्बल 49 अशी आपल्याला पाहायला मिळते. बाप रे बाप, इथे मात्र स्टँड अँड डिस्पॅच चेंडू सीमा पार षटकार. कमाल धावसंख्या आपण पाहतो या षटकाराच्या सहाय्यानंतर तब्बल 55 धावा आपण पाहतो धावफलकावर. इथे मात्र मग नीरज आज पूर्णपणे खऱ्या अर्थाने रंगामध्ये खऱ्या अर्थाने पूर्णपणे रंगात आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाज मग कोणताही गोलंदाज असतो नक्कीच तो म्हणतोय लुक द बॉल नॉट टू द बॉलर. सुंदर हेलिकॉप्टर उडवलेला आहे या ठिकाणी. मात्र यावेळेला तुषार बडे काय करतोय, स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय का, परंतु यावेळेला मात्र थ्रो मात्र चांगला फेकला होता आणि खऱ्या अर्थाने एकाच धाव्यावर समाधान मानावं लागणार. धावसंख्या जर यावेळेला पाहायची झाली तर आपण पाहतोय 56 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. निश्चितपणे आपण पाहतोय नीरज खऱ्या अर्थाने अर्थात आपण पाहतोय पाणी नीरचा अर्थ प्रमोददादा पाणी. आज खऱ्या अर्थाने नीरज आपल्या बॅटच्या माध्यमातून या प्रत्येक गोलंदाजाला या मैदानामध्ये पाणी पाजताना आपण पाहतोय. अक्षरशः तुटून पडला या प्रत्येक गोलंदाजावर. यश पारांगे बाद झाल्यानंतर ते दडपण तो दबाव तो प्रेशर कुठेही आढळू दिला नाही. त्या दबावाला पूर्णपणे धुडकारून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची फलंदाजी. निश्चितपणे मग तुषार बडे देखील त्याला चांगल्या पद्धतीचं सहकार्य देतोय. या एका धावेनंतर आपण पाहतोय 57 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. अजून देखील एक षटकाचा खेळ येणं बाकी असेल. आपण पाहिलं तर 72 धावा तिथे झाल्या होत्या. असं वाटलं होतं की त्या संघाला SK11 वेल्स संघाला आपण हा सामना जिंकू. किती धावा झाल्या म्हणजे तुम्ही जिंकू शकाल असं नाही. छत्री पावसाला थांबवू शकत नाही. पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस, उभं राहण्याचं सामर्थ्य आणि उभं राहण्याचं धारिष्ट्य तुम्हाला नक्कीच देऊ शकते. हा जो मैदान आहे की नाही, या मैदानानं 100 धावा पाहिल्यात, 104 धावा पाहिल्यात, 110 धावा सुद्धा पाहिल्यात. चेसिंग होताना सुद्धा मी सांगतोय, कारण हा त्याचा गुण आहे. तो त्यांनी काल दाखवला नाही, कदाचित त्याला आज दाखवायचा असेल की आज किती धावा करा तरी मात्र आज चेसिंग आहे. मात्र कारण माझा लौकिक आहे तो मी सोडणार नाहीये. आणि फलंदाज सुद्धा आज बहरलेले दिसतात. तर या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा झालेल्या आहेत. मुरावाडी संघाचा बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे शंतनू आणि शंतनूकडे आहे शेवटच्या षटकाची जबाबदारी. विधी एंटरप्राइजेस संघाचं जे कॉम्बिनेशन आहे ना गोलंदाजीच्या बाबतीत ते त्याने अजूनपर्यंत सोडलेलं नाहीये. कायमस्वरूपी तोच साचा त्यांनी कायम ठेवलेला आहे. या वेळेला मात्र उत्तम दर्जाचा चेंडू टाकला होता. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी हाणून पाडला. दरम्यान काय होते कळलं नाही. या ठिकाणी एक धाव मात्र मिळते. थोडासा धावण्याचा प्रयत्न केला होता बाईच्या स्वरूपामध्ये, एक धाव. या वेळेला मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक कडे आपण पाहतोय नीरजला आणि नीरज बावकरणी बहारदार खेळी या ठिकाणी साकारलेली आहे. स्वतःचं घरचं मैदान आहे. मात्र या वेळेला संघर्ष करावा लागणार आहे तो मात्र शंतनूला, की शंतनू कुठल्या अस्त्राचा या ठिकाणी वापर करणार. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकणार, बाउन्सर पद्धतीचा चेंडू टाकणार, स्लोवर टप्प्याचा चेंडू टाकणार, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकणार, गुडल्यांच्या पाठीमागे चेंडू टाकणार, ऑफ साईडला ठेवणार, लेग साईडला ठेवणार, मिडर समचा वेध घेणार, कुठल्या प्रकारचा चेंडू टाकणार याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. नीरजला आतापर्यंत थांबवणं कठीण झालेलं आहे. परंतु मात्र शेवटचे षटक आहे. या षटकामध्ये जर एखादी विकेट विधी एंटरप्राइजेसला मिळते की नाही तर नक्कीच विधी एंटरप्राइजेस या षटकामध्ये कमबॅक करू शकतो. कारण नवीन येणारा खेळाडू एवढा जोरदार प्रहार करणार नाही जेवढा या ठिकाणी सेटल झालेला खेळाडू करेल. परंतु मात्र जर आपण पाहायला गेलो मातोश्री 11 संघाच्या
संघाच्या बाबतीत तर नीरज पावकर जेवढा वेल खेळपट्टीवर राहील तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे. तर पुन्हा एकदा शंतनू मारा करतोय नीरजसाठी. नीरज मात्र भिरकावतोय. क्या बात है. राहुल ताडकर या ठिकाणी काय म्हणणार आपण? निश्चितच मी म्हणालो होतो आमच्यात बोलणं झालं का हा प्रहारच करणार आहे, कारण शंतनूच्या गोलंदाजीचा त्याला भरपूर अनुभव आहे. पंधरा चेंडूमध्ये 41 धावा स्वतःच्या नावावर करून घेतलेल्या आहेत आणि विदे एंटरप्राइजेस संघासाठी एक डोकेदुखी ठरतोय हा खेळाडू. शंतनू मात्र गोलंदाजीचा भार सांभाळतोय. आता मात्र चेंडू हवेत आहे, झेल होऊ शकतो. ऋतिक माली चेंडूच्या खाली आहे आणि झेल टिपला जातोय. क्या बात है. परंतु मात्र जेवढं वाहवा करावी या ठिकाणी नीरजची तेवढी कमी आहे. सुंदर फलंदाजी. प्रमोद दादा तुमची नजर लागली की काय या फलंदाजाला? 15 चेंडू मध्ये 41 धावा आपण म्हणतो काय लगेच झेल स्वरूपात बाद होतोय. देऊया डिझेलला देखील संधी. आंबेकर संघाला हा बिलॉंग करणारा खेळाडू मुकेश पाटील यावेळेला मात्र जोरदार प्रहार करते. चेंडू चाललाय कॅप मध्ये. चेंडू मात्र 4 धावांसाठी नक्की जाणार. क्या बात है. ये दिल मांगे मोर. धावा मिळतील 4 आणि यावेळेला मात्र पाहते चेंडू होते फरार. धावा येतात 4. शंतनूला मात्र या ठिकाणी विकेट जरूर मिळालेले आहे, परंतु मात्र धावांचा रतीब अजून थांबलेला नाहीये. नवीन येणारा खेळाडू सुद्धा या ठिकाणी आपल्याला धावा चौकार खेचतोय. नक्कीच विचार करून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. शेवटचा षटक आहे, जबाबदारीचं षटक आहे आणि खरोखर हा पाटील की गाजवतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हवेत खेळतोय. झेल होतोय का? आणि झेलला यशस्वी षटकार. पुन्हा एकदा मात्र या क्षेत्ररक्षकाच्या हातून कमांड. आणि धावचित होणार. धावचित झालेला आहे. शेवटचा चेंडू होता आणि या चेंडूवर मिळाली 1 धाव. धाव संख्येचा जर विचार केला तर आपण पाहतोय 75. मगाशी 72 झाल्या, यावेळेला 75 झाल्या. हाय व्होल्टेज सामना मगाशीही झाला, यावेळेला सुद्धा आपण अपेक्षा करू शकतोय. तर राहुल काय वाटतंय? 75 धावा आहेत विधी एंटरप्राइजेस संघाला आव्हान पार करण्याचा. तर दादा मगाशी तू म्हणाला होतास की हा मैदान मात्र रंग दाखवायला लागलाय. कालच्या दिवसात त्यांना 70 फक्त पार झाली नव्हती, पण आज मात्र 70 प्लस होत आहे, ते पण सेमी फायनलच्या सामन्यामध्ये. ह्या धावा जेवढ्या होतील तेवढ्या चेस सुद्धा होऊ शकतात. नक्कीच. आता जर पाहायचं झालं तर पहिला विकेट पहिल्या चेंडूवर गेल्यानंतर सुद्धा मातोश्री 11 संघानं जी 75 धावांची जी लयलूट केलेली आहे ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. त्यांचं जेवढं कौतुक करावं, खास करून नीरज भावकर याचं, तेवढं कमी आहे. परंतु मात्र जेवढी चांगला झेल पहिल्या चेंडूवर टिपला गेला होता तेवढे चांगले झेल या ठिकाणी मात्र पुन्हा नंतर पकडले गेले नाही. तसं क्षेत्ररक्षण विधी एंटरप्राइजेस संघाकडून पुन्हा एकदा पाहायला मिळालं नाही. परंतु यावेळेला जर पाहायला गेलं का नाही, ज्यावेळेला फलंदाजीचा विचार करायला गेलो तर यावेळेला कालच्या दिवसामध्ये म्हणा किंवा आजच्या दिवसामध्ये निलेश पिंपळे याची बॅट तलपलेले दिसलेले नाही. कदाचित त्याच्यासाठी ही मॅच त्याने राखून ठेवलेली सुद्धा असू शकते. शादाब सारखा फलंदाज आहे तो या वेळेला सुद्धा घणाघाती प्रहार करू शकतो. आशिष ताडकर याचं कंपल्सरी चांगलं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, 100% योगदान दिलेलं आहे. परंतु ही जी सलामीची जोडी आहे, या सलामीच्या जोडीवर त्यांचं बरंच काही यश अवलंबून आहे. मात्र त्यांना यश किती मिळवून देणार हा यश पारांगे काय विचार करतोय माहित नाही. नक्कीच निलेश पिंपलेला आज खऱ्या अर्थाने आपल्या नवाला लौकिकाला फलंदाजी करावी लागेल, कारण संघ खऱ्या अर्थाने आज संकटात सापडलाय. मित्रांनो, क्रिकेटवर बोलू काही. आदर करा त्या चेंडूचा, आदर करा ज्या चेंडूचा, ज्या चेंडूने तुम्ही विकेट कॅरी करता. आदर करा त्या बॅटचा, ज्या बॅटने तुम्ही मॅरेथॉन खेळी प्राप्त करून आपल्या संघाला विजय प्राप्त करता. आदर करा त्या स्टंपचा,
जे स्टंप तुम्ही मेगा फिनाले जिंकल्यानंतर हवेत उंचावून तुमचा आनंद, तुमचा जल्लोष आणि तुमचा उत्साह साजरा करता. आनंद आदर करा त्या पंचांचा, ज्या पंचांच्या पहिल्या चेंडूपासून अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णय त्यांच्यावर अवलंबून असतो. आदर करा त्या समालोचकाचा, ज्यांचा आवाज तुमच्या कानावर पडता क्षणी तुमच्यामध्ये खेळताना एक नवीन प्रकारचे चैतन्य, नवीन प्रकारची ऊर्जा निर्माण होते. आणि आदर करा त्या संपूर्ण क्रिकेट खेळाचा, ज्या खेळाने तुम्ही या क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला नवीन एक ओळख दिलेली असते. नक्कीच आज क्रिकेट हा खेळ अशा शिखरावर पोहोचलेला आहे की नाही की या तरुणांना त्यांनी खूप चांगलं प्लॅटफॉर्म मिळवून दिलेले आहेत. ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की चांगल्या दर्जाच्या सामने पाहायला मिळतात, चांगल्या दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आर्थिक लाभ सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सर्व खेळाडूंना दिला जात असतो. आणि म्हणून या स्पर्धा त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासाठी ही संधी दिली जाते. आणि खरोखर आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 75 धावांना प्रत्युत्तर द्यायचं आहे. यावेळेला मात्र जेवढ्या दर्जाचा चांगला हा गोलंदाज आहे तेवढ्या चांगल्या दर्जाचा फलंदाज आपण पाहतो निलेश पिंपलेला. विकेटच्या हॅट्रिक साठी आपण पाहतोय दैवी प्रिन्स आपण पाहतोय दैवी प्रिन्स 11 पिल्या मात्रे यांच्याकडून आपण पाहतोय विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आणि जर का विकेटची हॅट्रिक घेतली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. यश यावेळेला मात्र थोडासा वाईट यॉर्करचा वापर पहिल्यांदा करतोय. एक चांगला चाणाक्ष गोलंदाज, एक चांगला हुशार कर्णधार म्हणून ज्यावेळेला गोलंदाजीची धुरा तो आपल्या खांद्यावर सांभाळतोय की नाही, त्यावेळेला मात्र विचार करणार आहे की निलेश सारख्या फलंदाजाचा, की निलेश सारखा फलंदाज जो आहे त्याला थोडी जरी मी संधी दिली तरी तो मला जागेवर ठेवणार नाही, नक्कीच्या मैदानाच्या बाहेर फेकून देईल. त्याच्यामुळे त्याला संधी जास्तीत जास्त कमी कशी मिळेल याचा मी विचार करणार आहे. निलेशने थोडासा वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर करावा असं माझं मत आहे. कारण पाहिलं तर समोर गोलंदाज देखील जिंकल्या तेवढं चांगल्या पद्धतीचा आहे. परंतु निलेश हा खेळाडू असा आहे की नाही की तो थांबणारा नाही आहे. तो मात्र यावेळेला एकाचा 2 आणि 2चे 1000 करणारा तो फलंदाज आहे. जर का निर्धाव षटक इथे हाताळलं गोलंदाजाने, कोणत्याही गोलंदाजाने, तर सन्माननीय मंदारजी निंबाळकर यांच्याकडून, संघाचे मालक आहे, त्यांच्याकडून गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. निर्धाव षटक जो गोलंदाज फेकेल त्याच्यासाठी चांगला फटका आपण पाहतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे असेल. क्षेत्ररक्षक मात्र एक धाव इथे घेतली गेली. चांगलं फील्ड आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेने आपण पाहतो धावसंख्या 2 अशी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला जर पाहायला गेलं तर यश मात्र थोडासा आनंदी असेल, कारण 75 धावा तो स्वतः 0वर बाद झाल्यानंतर सुद्धा झालेले आहेत. मात्र यावेळेला शादाब आणि निलेश याच्यावर विधी एंटरप्राइजेस संघाची खूप मदार आहे. चांगले गोलंदाज आहेत मातोश्री 11 संघामध्ये आणि त्यांचा चांगला फायदा ते करून घेत आलेले आहेत. यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचांचा इशारा काही येतोय का, पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मात्र ज्यावेळेला खेळायची पद्धत होती ती मात्र सेफल होऊन खेळण्याची पद्धत होती. ज्यावेळेला सेफल हा जेव्हा प्रकार आला की नाही त्यावेळेला गोलंदाजांसाठी हे फार मोठी जमेची बाजू झाली, कारण त्यांच्यावर नेहमी धार पडते. परंतु मात्र हे सेफलनी त्यांना बरंचसं काही हायसं वाटलेलं आहे. यश यावेळेला मात्र चांगलं गोलंदाजीचा नमुना पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्यावेळेला पाहतोय चेंडू थोडासा बाहेर गेला. त्यावेळेला जाग्यावरून खेळला गेलेला चेंडू, त्यावेळेला मात्र हा चेंडू वाईट दिला गेला. आणि हीच खासियत आहे. ज्यावेळेला गोलंदाजाला असं वाटलं की पुन्हा एकदा शादाब सारखा फलंदाज आहे तो नक्कीच लेग साईडला खेळण्याचा जास्त प्रयत्न करेल आणि त्यावेळेला त्याला जर थांबवायचं असेल तर मला या ठिकाणी ऑफ साईडच्या गोलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु शादाब सारखा जो फलंदाज आहे तो ऑफ साईडला सुद्धा सुंदर चांगली फलंदाजी करताना आपण त्याला पाहिलेलं आहे. पण यावेळेला मात्र काय विचार चाललाय हे मात्र त्यालाच माहिती असणार. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र हा चेंडू सुद्धा निर्धाव गेला. वेग आणि टायमिंग याचा अचूक वापर या ठिकाणी यश करतोय, कारण यशच्या हातामध्ये जेव्हा 75 धावांचं म्हणजे ज्याला आपण अमृत महोत्सव म्हणतो की नाही, त्या अमृताची धार त्याच्या हातामध्ये आहे की जी धावसंख्या आहे ती मात्र नक्कीच मला शिखरावर घेऊन जाते की काय अशी धावसंख्या आहे. त्याच्यामुळे ती धावसंख्येचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे ॲज अ कॅप्टन म्हणून, आणि ती जबाबदारी घेण्याचा प्रयत्न यश करतोय. मात्र यावेळेला अजून शादाब आणि निलेश याला सूर गवटलेला दिसत नाहीये. या वेळेला मात्र झेल टिपतोय का आणि झेल टिपला जातोय, क्या बात है. आणि सुंदररित्या शॉर्ट फाईन थर्डमॅनला हा झेल टिपला जातोय आणि शादाब सारखा मोहरा या ठिकाणी मैदानाच्या बाहेर होते.
म्हणजे संघासाठी फार महत्त्वाचे असणार आहे, कारण एवढ्या धावांचा जर टार्गेट जर पुरा करायचा झाला तर विकेट टाकून अजिबात जमणार नाहीये. काय वाटतं तुम्हाला? निश्चितपणे आपण पाहिलं तर यश पारांगे बाद झाल्यानंतर देखील 75 धावा होऊ शकतात, तर मग शादाब सुमरा बाद झाल्यानंतर या धावा चेस का नाही होऊ शकत? नक्कीच तशा पद्धतीची बॅटिंग, जशी बॅटिंग मग तुषार बडे आणि आपण पाहिली तर नीरज बावकाच्या माध्यमातून आली, तशी फलंदाजी ते दोन्ही मग निलेश पिंपळे असेल किंवा आशिष ताडकर संघाचा संगणक, या दोघांनाही कोणाला तरी एकाला शेवटपर्यंत इथे मैदानामध्ये झुंज द्यावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी, फलंदाजी काही करता आली नाही, मात्र गोलंदाजीमध्ये करामत करतोय यश पारांगे. चांगला फटका आपण पाहतोय, निश्चितपणे अगदी जसा सुईमधून धागा विणावा ना तशा पद्धतीचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो सीमापार, येतोय दर्जेदार चौकार. डीजे 7 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि अजूनही 69 धावांची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय आशिष ताडकर या ठिकाणी मी आलोय हे दाखवून देतोय. नक्कीच आपण जर पाहायचं झालं तर मगाशी पहिल्या षटकामध्ये एकच धाव आली होती आणि एक धाव आल्यानंतर सुद्धा 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 71 धावा जमवल्या गेल्या जे एंटरप्राइजेस आणि विधी एंटरप्राइजेस या संघाकडून. त्याच्यामुळे या धावा सुद्धा अलगद जमवू शकतात, जर मेहनत केली तर नक्कीच होऊ शकतं. परंतु या वेळेला जर पाहायला गेलं तर मातोश्री 11 संघ हा मात्र ती संधी समोरच्या खेळाडूंना द्यायची नाही या विचारामध्ये असणार आहे. यश सारखा कर्णधार यावेळेला नक्कीच विचार करेल की आपलं सगळ्यात मोठा अस्त्र या गोलंदाजीच्या माध्यमातून वापरायचा विचार करून आर्यन पारांगे याच्याकडे गोलंदाजी दिलेली आहे. निलेश पिंपळे समोर आहे. यावेळेला निलेश पिंपळे मात्र यावेळेला चेंडू ढकलतोय, तो मात्र थर्ड मॅनच्या दिशेने चाललाय. चेंडू होते फरार, धावा मिळतील 4. पहिला चौकार येतो, आत्मविश्वास वाढवणारा. कम ऑन डीजे. ठरू शकतो आणि खरोखर विधी एंटरप्राइजेस संघ नक्कीच विचार करत असेल की निलेशची फलंदाजी या ठिकाणी बहरले गेली पाहिजे. निश्चितपणे आपण पाहिलं तर पहिला चेंडूला चौकार आला, इथे मात्र शंखनाद केला गेलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर अति वेगाचा कमी उंचीचा चेंडू आपण पाहिलं तर आर्यन पारांगे या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला गेला. कमबॅक केलं गेलं 22 स्वरूपाची इथे धाव मात्र धावफलकावर जोडली जाईल. या एका धावेनंतर आपण पाहतोय 12 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच आपण पाहतोय आमचे साथी गुणलेखक मंदाजी पाटील यांचं कालच्या दिवसापासून अगदी आजपर्यंत त्यांचं देखील काम मैदानाच्या बाहेर अगदी नक्कीच चांगल्या पद्धतीचं आहे. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आर्यन पारांगे या षटकातील तिसरा चेंडू घेऊन स्ट्राईकला आपण पाहतोय आशिष ताडकर, ज्याने मागच्या मॅच मध्ये 13 चेंडूमध्ये काय 42 धावा केल्या होत्या. त्याच धावा इथे पुन्हा एकदा बनविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. संघाचा संघनायक लिडिंग फ्रॉम द फ्रंट अशा पद्धतीचं काम इथे तुला मैदानामध्ये करावे लागेल. कारण आपण पाहिलं तर संघ थोडासा का होईना पण या सामन्यामध्ये थोडासा स्ट्रगल, थोडासा बॅकफुटवर गेलेला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आर्यन पारांगे षटकातील तिसरा चेंडू घेऊन सज्ज होईल. समजदार क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. अगदी चांगला चेंडू मात्र त्याला अगदी सहजरित्या साईडला प्लेस केलं, एका धावेने धावफलक पुढे जातोय. 12 धावा आपण पाहतोय धावफलकावर, 13 धावा आपण पाहतोय धावफलकावर. सुंदर गोलंदाजी पण पाहतोय, जिथे पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर तदनंतरचे हे 2 चेंडू मात्र कमबॅक करणारे आपल्याला पाहायला मिळतात. आता स्ट्राईकला असलेला निलेश पिंपळे, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. निलेश पिंपळे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे असेल क्षेत्ररक्षक, इथे मात्र उडाला जाईल आणि इथे मात्र समाप्त होतोय निलेश पिंपळेचा खेळ.
गोखले साहेब आपण जर पाहायचं झालं तर विधी एंटरप्राइजेस संघाकडून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून खूप धावा गेल्या आणि त्याच्यामुळे हा आकडा त्यांना पार करावा लागला. 2 षटकार हातातले गेले, जिथे विकेट मिळायला पाहिजे तिथे षटकार सुद्धा गेले आणि खऱ्या अर्थाने झेल सुद्धा सुटले गेले. मात्र यावेळेला ज्यावेळेला आपण पाहतो मातोश्री 11 या संघाकडे त्यावेळेला क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं या ठिकाणी करताना दिसतात आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ते गोलंदाजाला चांगली साथ देण्याचा प्रयत्न करतात. परंतु यावेळेला मात्र एक पारितोषिक या ठिकाणी आले. जर या दोन्ही खेळाडूंनी जर सामना आपल्या बाजूने जर फिरवला तर खऱ्या अर्थानं संघाचे संघ मालक इथे आपण पाहतो क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू जातोय सीमा पार, येतोय बेहतरीन दर्जेदार चौकार. आहे स्ट्राईकला आपण पाहतोय शंतनू ताडकर, नॉन स्ट्राईक एंडला असेल आशिष ताडकर आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आर्यन पारांगी. इथे मात्र संघ थोडासा कुठेतरी आपण पाहतोय मागे पडलाय. इथून कमबॅक करावं लागेल. इथे मात्र रणशिंग फुंकावं लागेल. सुंदर चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑप्टिकच्या बाहेरचा हा चेंडू मात्र नक्कीच निर्धाव फेकला गेला. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटका अखेर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 17 अशी आपल्याला पाहायला मिळते. 17 म्हणजे क्रिकेटमधील खतरा, क्रिकेटमधील अशुभ अंक. मात्र दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स नक्कीच दाखवून देतोय, जर का मी 17 क्रमांकाची जर्सी परिधान करून अनेक विश्वविक्रम मी बनवू शकतोय, अनेक विश्वविक्रम मी माझ्या पायदली तुडवू शकतोय, तर क्रिकेटमध्ये शुभ अशुभ असं काय. नक्कीच. आणि 17 आकडा जरी खतरा असला तरी तो दुसऱ्यासाठी असावा, आपल्यासाठी नसावा. हे सुद्धा त्याच्यातून त्याला दाखवायचं आहे की 17 हा आपल्यासाठी चांगला आहे, खतरा हा दुसऱ्यासाठी आहे. नक्कीच 50-50चा ओव्हर असणार आहे. जर का या षटकामध्ये 10 धावा रोखल्या तर दैवी प्रिन्स 11 या संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तिसरं षटक सर्वात या इनिंग मध्ये सर्वात महत्त्वाचं षटक. जर का 10 धावा 10 प्लस धावा दिल्या तर त्या 5 म्हणजे अशा निश्चितपणे काय असतील त्या धावा एक्स्ट्रा पद्धतीच्या जोडल्या जातील. आणि जर का ह्या धावा रोखल्या गेल्या तर दैवी प्रिन्स 11 या संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2 षटकांचा संघाचे खेळाडू सुद्धा या षटकावर खूप त्यांचं लक्ष असणार आहे की हा षटक आपल्याला नवसंजीवनी देणारा आहे आणि या षटकांमध्ये आपल्याला धावा जमवायच्या आहेत. परंतु जर हा षटक कोण हाताळतोय जर पाहायला झाला तर ज्या नवोदितांमध्ये ज्याचं नाव शिखरावर आहे की नाही असा हा गोलंदाज आहे, तो ज्याचं नाव आहे श्रवण भोय. आणि याच्याकडून नक्कीच कर्णधाराला अपेक्षा आहेत आणि तो अपेक्षेच्यावर खडा उतरलेला सुद्धा आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. मात्र यावेळेला काय करतोय हे आपल्याला दिसणार आहे. पहिला चेंडू बराच काळ चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने इथे मात्र पकडला जातोय खेळ आणि समाप्त होतोय आशिष ताडकरचा खेळ. महत्वाचं विकेट, गोल्डन विकेट आपण पाहतोय, बाद होतोय. देऊया डिझेला देखील संधी. कमांड डिझे. फार मोठा हादरा विधी एंटरप्राइजेस संघाला मिळालेला आहे आशिषच्या स्वरूपामध्ये. आणि या ठिकाणी सतीश म्हात्रे मैदानामध्ये या ठिकाणी येताना पाहतोय फार मोठं टार्गेट त्यांच्या समोर असणार आहे. हे दोन्ही खेळाडू चांगले आहेत परंतु मात्र त्यांच्यावर टार्गेट मात्र फारच आहे. मात्र यावेळेला श्रवण भोई थोडासा नाराज असेल या चेंडूवर की विकेट मिळाली असली तरी हा चेंडू नक्की चुकीचा होता हे याची जाणीव त्याला असेल, कारण फुलटॉस प्रकारचा चेंडू होता आणि त्याच्यावर विकेट मिळाली. कधी कधी असं क्रिकेटमध्ये होतं की यॉर्कर चेंडू टाकला की पॅडल स्वीप मारतात आणि चौकार वसूल करतात आणि फुलटॉस चेंडू दिला की वरती मारतात आणि विकेट देतात. असं या ठिकाणी पाहायला मिळालं. मात्र श्रवण पुन्हा एकदा कमबॅक करतोय का चांगलं पाहायचं आहे. क्लीन बोल्ड. मगाशी आपल्याला एक इथं पारितोषिक आलेलं आहे की जर हॅट्रिक मारली विकेटची तर
जर हॅट्रिक झाली तर दैवी प्रिन्स 11 या संघाकडून या गोलंदाजाला तब्बल 2000चं पारितोषिक आहे. जर हॅट्रिक जर केली तर दैवी प्रिन्स 11 संघाकडून तब्बल 2000चं पारितोषिक आहे. आता जर विकेट घेतली ना, आता जो विकेट घेतला त्या विकेटला हितेश भोय यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक श्रवण भोय साठी. सलग 2 विकेट आलेत ऑन हॅट्रिक बाय श्रवण भोय. जर का या चेंडूवर विकेट घेतला तर तब्बल आपण पाहतोय दैवी प्रिन्स यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. तर आपण पाहतो वाईट चेंडू, पंचांचा इशारा येतो, इट्स अ वाईट. एका धावेची भर पडेल. संधी अजूनही आहे, मात्र यावेळेला विधी एंटरप्राइजेस संघ मात्र संकटात पडलेला आहे. नक्कीच विटेंचं पतन हितेश भोय यांच्याकडून श्रवण भोय साठी आलेले आहेत. झेल होतोय का, टिपला जातोय का, हॅट्रिक होतोय का, हॅट्रिक झाली, पहिली हॅट्रिक या ठिकाणी पाहतोय आणि 2000 प्रमोद दादा आर्यन पारांगे क्षेत्ररक्षक करतोय. त्यांचा संघ जिंकला तर सन्माननीय रोहन कारभारी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर चेंडू हवेत आपण पाहतोय. निश्चितपणे क्षेत्ररक्षक तिथे जाईल, मात्र अजून एक आपण पाहतोय अप्रतिम, अमानवीय, अकल्पनीय झेल आपण पाहतोय, जिथे मात्र मनीष लांगी मामा यांच्याकडून सुद्धा भाज्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि अजून एक पारितोषिक आहे. जर प्रदीप लांगी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर का 10 पेक्षा कमी धावा दिल्या तर सन्माननीय मंदाजी निंबाळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलं होतं. आपण पाहतो 5 चेंडूचा खेळ झालाय, फक्त आणि फक्त 2 मिनिटं धाव खर्च झाली आहे. बरं, मेडन ओव्हर जर झाला वाईट आहे. 10 धावा रोखल्या आहेत एका चेंडू मध्ये, तब्बल 9 धावांची गरज. मंदाल निंबाळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका आलाय जरूर, नक्कीच 10 धावा रोखल्यात. ठिकाणी सांगत आहोत आपल्याला 19 धावा, म्हणजे जेवढ्या धावा होत्या तेवढ्यातून 5 धावा मायनस झालेल्या आहेत. आपण पाहिलं प्रमोद दादा तर 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 24 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या, 10 धावा बनवू शकले नाहीत.
मग 24 मधून 5 धावा अजून देखील कमी केल्यात, म्हणजे आता धावफलकावर 19 धावा फक्त आपल्याला धावा पाहायला मिळतील. म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना, अशा पद्धती जिथे धावा एकतर येत नव्हत्या तिथे मात्र अजून 5 धावा त्या खात्यातून वजा केल्या जातात. शंतनू ताडकर नॉन स्ट्राईकला होता पहिल्या चेंडूला, तो शेवटपर्यंत नॉन स्ट्राईकलाच राहिला. पाठीमागे तिकडे सगळे विकेट पडत राहिलेले. आशिषचा विकेट गेल्यानंतर खरं तर विधी एंटरप्राइजेस संघाचा आत्मा संपलेला आहे असं वाटायला लागलं, कारण त्याच्यावर जी जबाबदारी होती त्या जबाबदारीमध्ये त्याला त्याच्या सर्व सहकाऱ्यांची साथ लाभली नाही, खास करून सलामीचे फलंदाज प्रमोद दादा एक म्हणतो मी, जेव्हा आपण लहान मुलाला कडे उचलून घेतो ना, जोपर्यंत त्याला खाली सोडत नाही ना तोपर्यंत तो चालायला शिकत नाही. आपण अगोदरचे जे 2-3 सामने पाहिले ना त्यामध्ये पाहिलं आशिष ताडकर असा फलंदाजी करत होता ना की पुढल्या फलंदाजांना संधी मिळत नव्हती, आणि अचानक आता वेळ आले त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना संघर्ष करायला लागतो इथे. नक्कीच आपण या वेळेला पाहतोय विधी एंटरप्राइजेस संघ थोडासा संकटामध्ये आहे. नक्कीच जर या वेळेला जर पाहायचं झालं तर शंतनू याच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी शंतनू कुठपर्यंत नेतोय. या वेळेला सुद्धा 2 षटकांमध्ये अजूनही या वेळेला मात्र जोरदार प्रहार फेकतो, मात्र चेंडू हवेत राहतोय. या वेळेला सुद्धा शंतनूची विकेट पडते आणि शंतनूच्या विकेटचं पतन होते. कमॉन डीजे. सुभाष मात्र यांच्याकडून सुद्धा श्रवणसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आज मात्र 5000ची लयलूट झाली. जसा धावांचा पाऊस मागच्या इनिंग मध्ये पडला तसा पैशांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश पिंपळे या असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहतोय. या नात्याने गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू आपण पाहिला तर उजव्या यष्टांच्या थोडासा बाहेरचा चेंडू गोल्डन स्पॉट वरचा हा चेंडू थोडासा पहिल्यांदा थोडासा टेक ऑफ झाला, आणि आपण पाहिलं तर यष्टांच्या माग यष्टांचं संरक्षण करण्यासाठी जो खेळाडू आहे तो मात्र काम तिथे मात्र चोख पूर्ण करतोय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन राजेश पिंपळे. हा चेंडू चांगला होता, मोठा फटका खेळायचा इरादा तिथे चेंडू खाली आपण पाहतो. क्षेत्ररक्षक येईल, अजून एक झेल पकडला जातोय, अजून एक विकेटचा पतन, अजून एक संधी विजय मास्टरला देखील. यावेळेला मातोश्री 11 संघाचे संघमालक खुश असतील आपल्या संघाची ही कामगिरी बघून. मंदार निंबाळकर आणि झेमसे हे त्या ठिकाणी संघमालक आहेत. या जुगन शेठ जैन या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, आणि खऱ्या अर्थानं पाहायला झालं तर या ठिकाणी ज्यांनी आपल्याला या खेळाडूंना सगळ्यांना टी शर्ट दिलेले आहेत त्यांचे ऑनर्स असणारे, त्यांचे पुरस्कृत असणारे जुगन शेठ जैन यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मी सर्व असोसिएशन कमिटीला या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण सर्वांनी येऊन त्यांचं स्वागत सत्कार करायचा आहे, कारण त्यांच्यामुळे आम्हाला ही स्पर्धा या ठिकाणी अशा दिमागामध्ये खेळवण्यासाठी एक प्रकारचं बल मिळत आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अजून एक विकेटचं पतन. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय जे या संपूर्ण स्पर्धेसाठी जे जर्सी अर्थात टी शर्ट त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले ते सन्माननीय जुगराजी जैन यांचे इथे शुभ आगमन झालंय. सर या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद. आपला वेळात वेळ बहुमूल्य वेळ खर्च केलात आणि या स्पर्धेला येऊन या स्पर्धेची या मोठ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अंगणामध्ये तुलस, अंगणामध्ये तुलस, मंदिरावरती कलस, अंगणामध्ये तुलस, मंदिरावरती कलस, अतिथी देवो भव हीच तर आमची खरी ओळख, आणि त्या अर्थानं या ठिकाणी अतिथी आमच्यासाठी देवो भव आहेत. प्रमोद दादा या स्पर्धेमध्ये एक वेगळं रेकॉर्ड झालाय. 4 षटकांमध्ये आपण पाहतोय हा संघ आउट झालेला आहे. अप्रतिम कामगिरी, या संघासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. तर
तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेले अप्रतिम कामगिरी ज्याच्या माध्यमातून केली गेली आणि त्या कामगिरीला नक्कीच सर्व प्रेक्षकांनी दाद देखील दिले. तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. 500 रुपयाची कॅश प्राइज. सतीश म्हात्रे 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी घेण्यासाठी यायचं आहे. श्रवण भोय 5,000. श्रवण भोय अजून एक शून्य वाढवला. 500चं 5,000 कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. राजेश 300. यश 100. आर्यन पारांगे 300 आणि कारभारी यांचं काय यांचं नाव काय रोहन कारभारी. आर्यन पारांगे यांचा संघ जिंकला तर त्यांनी त्या संघ